Welcome students in the next lecture of inorganic chemistry chapter 2nd, that is modern theories of coordination compounds part A. So today we are going to discuss about the stereoisomerism. So before start stereoisomerism, जर तुम्हाला आठवत असेल तर लास्ट लेक्चरला आपण आयसोमेरिझमला स्टार्ट केलं होतं. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द आयसोमेरिझम अँड विच आर द टाईप्स ऑफ आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझममध्ये आपण परत पुढे जाऊन त्याचे दोन टाईप बघितले होते. तर फर्स्ट वन इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड सेकंड वन इज स्टेरिओ आयसोमेरिझम. तर जो त्याचा फर्स्ट टाईप होता तर तो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपण लास्ट लेक्चरला अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेला आहे की विच आर द सब क्लासेस ऑफ दॅट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. सो आयोनायझेशन आयसोमेरिझम, देन हायड्रेट आयसोमेरिझम, देन ligand isomerism, linkage isomerism, coordination isomerism and coordination position isomerism. So these all things which we are discussed already in last lecture. तर आयसोमेरिझमचे हे दोन टाईप, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपला ऑलरेडी लास्ट लेक्चरला डिस्कस गेलेला आहे. तर इकडे जाऊन लगेच आपण आला स्टेरिओ आयसोमेरिझम. तर स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की स्टेरिओ आयसोमेरिझमचे दोन टाईप, दॅट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे परत दोन सब क्लास, दॅट इज सिस अँड ट्रान्स. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझमचे दोन टाईप्स, दॅट इज डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिओ रोटेटरी. सो आज आपण स्टेरिओ आयसोमेरिझमला स्टार्ट करतो आहे. आणि व्हॉट इज स्टेरिओ आयसोमेरिझम. तर सगळ्यात आधी स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय. द आयसोमर्स in which the same type and the number of ligands are coordinated to central metal ion. की आयसोमर्स वेगवेगळे जे आयसोमर्स मिळणार आहेत इन विच द सेम टाईप ऑफ अँड नंबर ऑफ लिगँड्स विच आर कोऑर्डिनेटेड टू सेंट्रल मेटल आयन बट विथ डिफरंट अरेंजमेंट. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, डिफरंट अरेंजमेंट ऑफ दिस लिगँड इन द स्पेस आर कॉल्ड ॲज स्टेरिओआयसोमेरिझम. की असे आयसोमर्स ज्याच्यात सेम टाईप ऑफ अँड नंबर ऑफ लिगँड्स असणार आहेत, म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे, बट द डिफरंट अरेंजमेंट ऑफ द लिगँड्स इन द स्पेस. फक्त याच्यात काय असणार आहे तर लिगँडची अरेंजमेंट आहे ती डिफरंट असणार आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये बघितलं की कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट कनेक्शन्स अँड बॉन्डिंग्स ऑफ द लिगँड्स टू द सेंट्रल मेटल आयन, की त्याची बॉन्डिंग वेगवेगळी होती. आयनायझेशनमध्ये आयन्स, त्यानंतर हायड्रेटमध्ये वॉटर मॉलिक्युल्स. पण जर आपण इथे एक्सेट्रा, पण आपण जर इथे बघितलं तर इथे काय तर द आयसोमर्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला और सेम टाईप ऑफ अँड नंबर ऑफ लिगँड्स आर कोऑर्डिनेटेड टू सेंट्रल मेटल आयन. की ते सेंट्रल मेटल आयन थ्रू ज्या सेंट्रल मेटल आयनला ज्या लिगँड्स आहेत त्या सेम टाईपच्या असणार आहेत किंवा सेम नंबर ऑफ लिगँड्स असणार आहेत, पण त्याची जी अरेंजमेंट असणार आहे ती डिफरंट असणार आहे. फक्त लिगँड्सची अरेंजमेंट अराउंड द सेंट्रल मेटल आयन ही डिफरंट असणार आहे. इन द स्पेस आर कॉल्ड ॲज स्टेरिओ आयसोमेरिझम. इन अदर वर्ड्स, जर तुम्हाला ही डेफिनेशन नसेल आवडली तर त्याची पुढची डेफिनेशन असून अशी आहे की स्टेरिओ आयसोमर्स आर द आयसोमर्स दॅट differ only in the arrangement of ligands coordinated to the metal central metal ion or metal cations or atoms. की स्टेरिओआयसोमर्स हे अशा पद्धतीचे आयसोमर्स आहे त्याच्यात डिफर आहे कशामध्ये, फक्त अरेंजमेंट ऑफ लिगँड्स अराउंड द सेंट्रल मेटल आयन किंवा अरेंजमेंट ऑफ लिगँड कोऑर्डिनेटेड टू द मेटल कटायन और ॲटम. की ज्याच्यात आयसोमर्समध्ये फक्त फरक कशात आहे तर फक्त अरेंजमेंट ऑफ लिगँड्सची विच आर कोऑर्डिनेटेड टू सेंट्रल मेटल आहे. तर एवढा एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे की डिफरंट अरेंजमेंट और अरेंजमेंट ऑफ लिगँड्स टू द सेंट्रल मेटल आयन विच इज डिफरंट is called as stereoisomerism or stereoisomers, and this phenomenon is called as stereoisomerism. So this stereoisomerism is classified into two types. We know that the first one is geometrical isomerism and the second is optical isomerism. हे सुद्धा आपण
लास्ट लेक्चरला बघितलं होतं की स्टेरिओआयसोमरिझमचे परत 2 सब क्लासेस, दॅट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर सगळ्यात आधी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? इट इज ड्यू टू द लिगँड्स ऑक्युपाईंग डिफरंट पोझिशन अराउंड द सेंट्रल मेटल कटायन. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कशामुळे होतं की लिगँड्सची जी लिगँड्स किंवा ऑक्युपाय करतात पोझिशन्स ऑफ सेंट्रल मेटल आयन्स ते डिफरंटली करतात, किंवा लिगँड्स ह्या डिफरंटली अटॅच असतात सेंट्रल मेटल आयनला, अँड द लिगँड्स ऑक्युपाय पोझिशन आयदर ॲडजस्टंट टू वन अनादर. म्हणजेच काय तर लिगँडची जी पोझिशन आहे ती ॲडजसंट पोझिशन आहे एकमेकाला, ऑर टू वन अनादर. एकमेकाला एकतर ॲडजसंट असणार आहे ऑर अपोजिट टू वन अनादर, किंवा ती पोझिशन आहे ती अपोजिट. की समजा फॉर एक्झाम्पल ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स आहे, त्यात 6 वेगवेगळ्या लिगँड्स आहेत. तर 6 लिगँड्सपैकी ज्या म्हणजे 6च्या 6 लिगँड्स आहेत त्या एकमेकाला ॲडजसंट असणार आहेत, म्हणजे एकमेकाच्या ॲडजसंट पोझिशनला असणार आहेत. पण काही केसेसमध्ये काय असणार आहे तर ते अपोजिट असणार आहे टू वन अनादर. तर अशा पद्धतीची अरेंजमेंट असणार आहे. दॅट इज अरेंजमेंट ऑफ लिगँड्स अराउंड द सेंट्रल मेटल आयन. कमिंग टू द पॉईंट, दॅट इज geometrical isomerism or stereoisomerism. So when the ligand are adjacent to one another, the isomer is called as cis isomer. तर ज्यावेळेस लिगँड ही ॲडजसंट पोझिशनला असणार आहे, किंवा 2 लिगँड जे आहेत त्या ॲडजसंट असणार आहेत एकमेकाला टू वन अनादर, अशा आयसोमर्सला आपण सीस आयसोमर असं म्हणतो. सो दिस इज सीस आयसोमर्स. वेन द लिगँड्स आर ॲडजसंट टू वन अनादर, the isomer is called as cis isomer. So in Latin cis is equal to same, की वन अनादरला ॲडजसंट म्हणजे त्या दोघंही सेम लिगँड्स एकमेकाला ॲडजसंट असणार आहेत, त्या सीस असणार आहेत. अँड सेकंड इज वेन द लिगँड्स आर अपोजिट टू वन अनादर, की सेकंड कंडिशन काय आहे किंवा सेकंड पॉसिबिलिटी काय आहे की लिगँड जे असणार आहेत त्या अपोजिट असणार आहेत एकमेकांना. तर ज्यावेळेस त्या अपोजिट असणार आहेत अशा आयसोमर्सला आपण ट्रान्स आयसोमर म्हणणार आहोत. So what is cis and trans isomers? In cis isomers, the ligands which are adjacent to one another, and in trans, the ligands which are opposite to one another is called trans isomers. So in Latin, trans, that means opposite. So same and opposite. That is same means cis and opposite means trans. तर हे cis आणि trans या दोघंही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. This is about geometrical isomers. तर परत जॉमेट्रिकल आयसोमर्समध्ये काय ट्रिकी असतं की पोझिशन ऑफ लिगँड जी असते ती एकतर ॲडजसंट असणार आहे किंवा अपोजिट असणार आहे. ज्यावेळेस लिगँडची पोझिशन अराउंड द सेंट्रल मेटल आयन इज ॲडजसंट असणार आहे, की दोन लिगँड जे असणार आहेत एकमेकाला ॲडजसंट असणार आहेत, अशाला आपण सीस म्हणणार आहोत. आणि लिगँड विच आर अपोजिट, की जे लिगँड्स अपोजिट असणार आहे त्याला आपण ट्रान्स आयसोमर्स म्हणणार आहोत, किंवा अशा आयसोमर्सला आपण ट्रान्स आयसोमर म्हणणार आहोत. सो दिस इज जॉमेट्रिकल आयसोमर. जॉमेट्रिकल आयसोमर्स मेरिझमचे परत आपण ज्यावेळेस पुढचे आयसोमर्स बघणार आहोत इन कॉर्डिनेशन नंबर 4 अँड इन कॉर्डिनेशन नंबर 6, त्यावेळेस अजून ही कन्सेप्ट अजून क्लिअर होईल ज्यावेळेस आपण त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत. पण आत्तापुरता एवढंच लक्षात ठेवा की अरेंजमेंट जी असणार आहे लिगँडची अराउंड द सेंट्रल मेटल आयन ती ज्यावेळेस ॲडजस्टंट असेल वन टू वन अनादर एकमेकाला ज्यावेळेस ॲडजस्ट नसेल त्यावेळेस सीस, आणि ज्यावेळेस लिगँडची पोझिशन ही अपोजिट असणार आहे त्यावेळेस ती ट्रान्स. सो दिस इज about geometrical isomerism. And the second is optical isomerism. So in what is optical isomerism? So there are certain substances which can rotate the plane of polarized light. Such substances are called optically active substances. की असे काही सबस्टन्सेस किंवा असे काही कंपाऊंड्स असतात विच कॅन रोटेट द प्लेन ऑफ पोलराइज लाईट, की प्लेन ऑफ पोलराइजमध्ये ते रोटेट केले जातात, आणि अशा सबस्टन्सला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणतो. म्हणजेच काय तर द सबस्टन्सेस विच कॅन रोटेट इन प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट, की जे सबस्टन्स आहे ते रोटेट केले जातात कशामध्ये, किंवा आपण त्याला रोटेट करू शकतो द प्लेन ऑफ पोलराइज लाईटमध्ये, अशा सबस्टन्सला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणतो. द नेक्स्ट पॉईंट इज द रोटेशन इज आयदर क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज. आता रोटेट केले आपण प्लेन ऑफ पोलराइज लाईटमध्ये सर्टन सबस्टन्सला, तर ते रोटेशन आयदर क्लॉकवाईज डायरेक्शनने असणार आहे और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असणार आहे. ह्या दोन पॉसिबिलिटीज असणार आहेत,
की क्लॉकवाईज म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपलं क्लॉक की घड्याळ ज्या पद्धतीने फिरत असतं क्लॉकवाईज, तर क्लॉकवाईज म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की क्लॉकवाईज म्हणजे ज्यावेळेस घड्याळ हे आपल्या नेहमीच्या डायरेक्शनने, की ज्या पद्धतीने आपलं घड्याळ चालतं राईट साईडने त्याला क्लॉकवाईज, आणि क्लॉकच्या ज्या अपोजिट डायरेक्शनने त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असं म्हणत असतो आपण. तर ते रोटेशन या दोनच पद्धतीने होऊ शकते. एक तर म्हणजे रोटेशन ऑफ द सबस्टन्सेस विच इन प्लेन ऑफ पोलराइज, दॅट इज आयदर क्लॉकवाईज और आयदर अँटी क्लॉकवाईज. सो व्हेन द रोटेशन इज क्लॉकवाईज, द आयसोमर इज कॉल्ड डेक्स्ट्रा रोटेटरी. तर आपण आधी बोललो जॉमेट्रिकल आयसोमर्सबद्दल. जॉमेट्रिकल आयसोमर्समध्ये आपल्याला दोन प्रकारचे आयसोमर्स मिळतात, सिस अँड ट्रान्स. आणि आता ऑप्टिकल आयसोमर्समध्ये आपण बघतोय की आपल्याला म्हणजे ज्यावेळेस इंट्रोडक्शन बघितलं ऑप्टिकल, किंवा आपण जे त्यावेळेस त्याची टाईप बघितलं त्यावेळेस आपल्याला माहीत होतं की ऑप्टिकल आयसोमर्सचे परत दोन क्लास मिळतात, दॅट इज डेक्स्ट्रा रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी. तर आता डेक्स्ट्रा रोटेटरी म्हणजे काय, तर ज्यावेळेस रोटेशन होणार आहे सबस्टन्स इन प्लेन ऑफ पोलराइज लाईट, द rotation is clockwise, the isomer is called dextra rotatory, that is or it is designated by D, की जे आपण D ने डिनोट करतो त्याला डेक्स्ट्रा रोटेटरी म्हणणार आहोत ज्यावेळेस रोटेशन क्लॉकवाईज होणार आहे. अँड व्हेन द रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज, द आयसोमर इज कॉल्ड लिव्हो रोटेटरी अँड रिप्रेझेंटेड ॲज L, की ज्यावेळेस रोटेशन जे आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने होणार आहे त्यावेळेस अशा आयसोमरला लिव्हो रोटेटरी, की डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेशन होणार आहे आयसोमरचं किंवा कंपाऊंडचं, त्या आयसोमरला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणणार आहोत. अँड इट इज डेजिग्नेटेड बाय डी. ज्यावेळेस ते रोटेशन जे आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे अपोजिट टू क्लॉक, की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ज्यावेळेस रोटेशन होणार आहे त्याला लिव्हो रोटेटरी, अँड इट इज रिप्रेझेंटेड ॲज ऑर इट इज डेजिग्नेटेड बाय L, DL पेअर्स, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिव्हो रोटेटरी. सो when the optically isomers when the optically active isomers of the compounds which rotate plane of polarized light equally but in opposite direction are called enantiomers or DL pairs. आता what is enantiomers, what is stereomers, आता हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकणारच आहात तुम्ही की इनॅन्शिओमर्स म्हणजे काय, किंवा शिकलेले असाल या आधीही असं मी म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही स्टेरिओ केमिस्ट्री शिकला त्याच्यात इनॅन्शिओमर्स म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच असेल. तर जेव्हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स ऑफ द कंपाऊंड्स जे असतात विच रोटेट प्लेन ऑफ पोलराइज लाईट इक्वली बट अपोजिट डायरेक्शन, की ज्यावेळेस आयसोमर्स ऑफ कंपाऊंड्स असतात जे रोटेट केले जातात प्लेन ऑफ पोलराइज लाईटमध्ये इक्वली रोटेट केले जातात, पण त्यावेळेस ते अपोजिट डायरेक्शन दाखवतात किंवा ते अपोजिट डायरेक्शनने असतात, त्याला इनॅन्शिओमर्स म्हणतो किंवा त्याला DL पेअर दॅट इज डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिव्हो. D स्टँड्स फॉर डेक्स्ट्रो अँड L स्टँड्स फॉर लिव्हो रोटेटरी. सो दॅट इज DL पेअर. सो आणि त्यानंतर नेक्स्ट जे आहे द ऑप्टिकल आयसोमर्स आर पेअर्स ऑफ मॉलिक्युल्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, की the optical isomers are pairs of molecules which are non-superimposable mirror images of each other, की जे ऑप्टिकल आयसोमर्स असतात किंवा त्याच्या पेअर्स असतात मॉलिक्युल्सच्या विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात इच अदरचा. आता नॉन सुपर इम्पोजेबल आणि सुपर इम्पोजेबल ते आपण बघणारच आहोत की व्हॉट इज नॉन सुपर इम्पोजेबल अँड व्हॉट इज सुपर इम्पोजेबल. द टर्म नॉन सुपर इम्पोजेबल मीन्स दॅट इफ वन structure is laid over to the other of same molecule, the positions of all atoms will not match, की ज्यावेळेस कुठलंही एखादं स्ट्रक्चर आपण दुसऱ्या स्ट्रक्चरवर ठेवलं तर किंवा त्याच्यात सेम मॉलिक्युल्स आहेत ज्याच्यात म्हणजे जे आधीचं स्ट्रक्चर होतं त्याच्यात तेच सेम मॉलिक्युल्स दुसऱ्या स्ट्रक्चरवर आहेत, तर ज्यावेळेस हे स्ट्रक्चर आपण लेड ओव्हर अदर स्ट्रक्चर किंवा अदर सेम मॉलिक्युलवर ज्यावेळेस ठेवणार आहोत तर त्याच्या ज्या पोझिशन आहेत सगळ्यांच्या पोझिशन तर त्या कुठल्याही पद्धतीने मॅच करणार नाहीत, त्याला नॉन सुपर किंवा नॉन सुपर इम्पोजेबल असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल सिम्पल मिरर आहे, तर मिररजवळ जर तुम्ही पिपेट, आता इथे पिपेटमधले पण आपण सिम्पल पेन जर तुम्ही एखाद्या
आरशासमोर जर ठेवला, तुमचा पेन जर आरशासमोर घेतला तर तो ॲज इट इज दिसणार आहे तुम्हाला. त्याच्यात त्याची आयडेंटिकल इमेज मिळणार आहे किंवा जरी तो रिफ्लेक्ट होतोय आरशामध्ये पण त्याची आयडेंटिकल इमेज जो पेन आहे तो ॲज इट इज तुम्हाला दिसतोय समोर, किंवा त्याची मिरर इमेज जी मिळते ती सुपर इम्पोजेबल. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा पेन घेतला किंवा एखादी पिपेट जर आरशासमोर पकडली तर ती आरशासमोर तुम्हाला ॲज इट इज आयडेंटिकल त्याचं स्ट्रक्चर मिळतं आहे. आणि आयडेंटिकल स्ट्रक्चर ज्यावेळेस मिळतं त्याला सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असं म्हणत असतो. म्हणजे त्याच्या सगळे जे आहेत पोझिशन्स त्या मॅच करतायत. मिररमधला जो दिसतोय आपला तो कंपाऊंड आणि आपल्या हातात किंवा मिररमध्ये आहे तो आपला पेन किंवा ती पिपेट आणि आपल्या हातात आहे ती पिपेट, की सगळं एकमेकाशी मॅच करते. त्याला सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणतो. आणि आता व्हॉट इज नॉट सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. तर आपला जो हात आहे, आता याच्यावरून तुम्हाला अजून क्लिअर समजेल की जर तुम्ही लेफ्ट हँड हा तुमच्या आरशामध्ये ठेवला, आरशावर जर ठेवला किंवा आरशासमोर जर तुमचा लेफ्ट हँड पकडला, ज्यांनी हा प्रयत्न करून केला नसेल आतापर्यंत त्यांनी लगेच आरशाजवळ जा आणि करून बघा की आपला लेफ्ट हँड आहे तो आरशासमोर ठेवा की आरशावर ठेवा, तर त्याची जी मिरर इमेज मिळणार आहे तुम्हाला आरशामध्ये, तर जो तुम्ही जर लेफ्ट हँड ठेवत असाल ना तर तुम्हाला आरशामधून तो तुमचा राईट हँड दिसतोय. म्हणजे जो तुमचा लेफ्ट हँड आहे त्याची मिरर इमेज काय आहे, नॉन सुपर इम्पोजेबल, की लेफ्ट हँडही तुम्हाला आरशामध्ये राईट हँड दिसतोय. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही आरशासमोर जाऊन धरून बसा, तुमचा हँड जो लेफ्ट आहे तो राईट दिसणार आहे तुमच्या आरशामध्ये. तर अशा वेळी जी मिरर इमेज मिळते दॅट इज नॉन सुपर इम्पोजेबल, की ज्याच्यात तुमच्या पोझिशन्स ज्या आहेत, आपण मगाशीच म्हटलं की नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे काय, की ज्याच्यात तुमच्या मॉलिक्यूल किंवा एखादं मॉलिक्यूल म्हणजे समजा तुम्ही डावा हात पकडला आहे म्हणजे तशाच पद्धतीने तुम्ही एखादं स्ट्रक्चर जर मिरर समोर ठेवलं तर त्याच्यासमोर ठेवलं तर तो सेम मॉलिक्यूल किंवा ती पोझिशन असेल, त्या सेम मॉलिक्यूलची तुम्हाला जे ॲटम्स आहेत ते एकमेकाशी मॅच होत नाही, म्हणजे सगळा हात तुमचा एक समोर मॅच होत नाही. त्याला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणतो. आणि काही कंपाऊंड्स असे असतात, फॉर एक्झाम्पल पेनचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, किंवा मग इथल्या कंपाऊंड्सपेक्षा आपण आधी जर आपल्याला हे समजलं त्यावरून आपण कंपाऊंड्स जे डिस्कस करणार आहोत ते आपल्याला समजतीलच, की ज्यावेळेस आपण एखादा पेन आरशासमोर पकडला तर त्यावेळेला आपल्याला ॲज इट इज रिफ्लेक्ट होतं किंवा आपल्याला त्याची आयडेंटिकल मिरर इमेज मिळते, तर याला सुपर इम्पोजेबल. सो दिस इज अबाउट सुपर इम्पोजेबल अँड नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आणि ज्यावेळेस आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज मिळते त्याला ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणतो आपण, किंवा त्याला ज्याच्यात आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज मिळते त्याच्यापासूनच आपल्याला ऑप्टिकल आयसोमर्स हे मिळत असतात. आणि ते आयसोमर्स किंवा ते जे कंपाऊंड आहेत किंवा त्याचे जे आयसोमर्स आहेत ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असतात. सो दिस इज अबाउट ऑप्टिकल आयसोमेरिझम और ऑप्टिकल आयसोमर्स, ज्याची सुद्धा आपण जशी एक्झाम्पल बघू तशी ही ऑप्टिकल आयसोमेरिझमची सुद्धा आयडिया तुमची क्लिअर होणार आहे. तर हे सगळं जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्सबद्दल किंवा जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्सबद्दल. तर या जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल आयसोमर्समध्ये आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे कॉम्प्लेक्सेस विथ कॉर्डिनेशन नंबर 4, की कॉर्डिनेशन 4चे जे कॉम्प्लेक्सेस आहे दॅट इज स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स अँड टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. तर या कॉम्प्लेक्सेसमध्ये कुठले कुठले आयसोमर्स जे आहेत आपल्याला वेगवेगळे आयसोमर्स बघायचे आहेत, त्याच्यात कुठले कुठले आयसोमर्स जे आहेत ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवता शोज करत आहेत, किंवा कुठले कुठले जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवत आहेत, सिस आणि ट्रान्स कुठले कुठले आयसोमर्स आहेत ते डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर परत आपल्याला कॉम्प्लेक्सेस विथ कॉर्डिनेशन नंबर 6, की हे कॉम्प्लेक्सेस विथ जे कॉर्डिनेशन नंबर 6 असलेले कॉम्प्लेक्सेस आहेत त्याच्याबद्दल त्याच्या जॉमेट्रिकल आयसोमर्स कसे मिळतात आणि ऑप्टिकल आयसोमर्स कसे मिळतात. तर हे सगळं डिस्कस केल्यानंतर आपल्याला ही ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, जरी तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमर आणि ऑप्टिकल आयसोमर्स आता थोडं डिफिकल्ट वाटत असेल, पण जसं जसं आपण त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचे सॉल्व करत जाऊ तसं तसं ते जे आहे ते अतिशय सोपं होऊन जाईल. आणि पूर्ण आपल्याला म्हणजे ज्यावेळेस मग स्ट्रक्चरल आयसोमर्स आपण बघितले, किंवा
जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स अबाउट कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 आपण डिस्कस केले. त्यानंतर हे चॅप्टर आपलं तिथेच संपणार आहे. सो ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया असं मला वाटतं, कारण आता जर स्टार्ट केलं तर परत एक पूर्ण होणार नाही आणि अजून अर्ध्यातच होणार. ते टॉपिक पूर्ण कवर करण्यासाठी आज आपण इथेच थांबूया. सो next lecture we discuss about the complexes with coordination number 6 having geometrical isomerism and optical isomerism. तर आज इथेच थांबूया आपण. थँक्यू.